नमस्कार, शासन जी आर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर। त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता लाभ करण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांचे वित्त विभागाचे दिनांक 20/4/22 रोजीच्या निर्णयाच्या तक्ता क्रमांक 1 व 2 मध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्त्याचे दर हे दिनांक 1 एप्रिल 2022 पासून सुधारित करण्यात आले आहे। वित्त विभागाचे दिनांक 20/4/22 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कर्तव्यस्थानापासून 1 किलोमीटर अंतराच्या आत तसेच कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात सरकारी निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता अनुज्ञेय असणार नाही, अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे। परंतु केंद्र सरकारच्या दिनांक 15/9/22 रोजीच्या ज्ञापनानुसार केंद्र सरकारच्या पात्र दिव्यांग कर्मचारी यांना कर्तव्यस्थानापासून 1 किलोमीटर अंतराच्या आत सरकारी आणि खाजगी निवासस्थानात राहत असेल अथवा कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात सरकारी निवासस्थानात वास्तव्यात असेल तरीही त्यांना सर्वसाधारण दराच्या दुप्पट दराने वाहतूक भत्ता अनुज्ञेय राहील, अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे। यानुसार राज्य सरकारच्या सदर तरतुदी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यस्थानापासून 1 किलोमीटर अंतरावर वास्तव्य करणाऱ्या दिनांक 20/4/22 रोजीच्या निर्णयातील वाहतूक भत्ता अनुज्ञेय राहील, अशी तरतूद करण्यात आलेली आहे। धन्यवाद।